नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण भूमी अभिलेख विभागाची सरळ सेवा भरती 2025 जी आहे गट क भूकर मापक संवर्गासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे. नाशिक प्रादेशिक विभागामधला हा गट क भूकर मापक या पदासाठी घेण्यात आलेली जी परीक्षा होती 13 नोव्हेंबर 2025 व 14 नोव्हेंबर 2025 IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेला ऑनलाईन परीक्षेचा निकाल जो आहे तर तो अनुक्रमे निकाल यासोबत जोडण्यात आलेला आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. जाहिरातीत नमूद 1:5 या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार असून कागदपत्र पडताळणी कामी निवडलेल्या उमेदवाराची यादी जी आहे तर ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा जो आहे तर नाशिक भागामधला हा निकाल आहे. अशाच विविध विभाग जो आहे तर महाराष्ट्रातले सर्व विभागामधला निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता नाशिक विभागामधला हा निकाल आहे. तर तुम्ही बघू शकता इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे, रोल नंबर आहे, त्यानंतर उमेदवाराचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्यानंतर जेंडर आहे, कॅटेगरी आहे, मार्क्स आहेत आणि फायनल मार्क्सनुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. भूकर मापक या पदासाठी घेण्यात आलेल्या नाशिक परिमंडल विभागामधले जी गटकसाठीची परीक्षा होती तर त्या परीक्षेचा हा रिझल्ट जो आहे गुणपत्रक तर प्रसिद्ध झालेलं आहे. याचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. भूमी अभिलेख विभागाचा हा निकाल आहे. तरी अशाच प्रकारचे विविध विभागाचे पण निकाल जो आहे तर त्याचे PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे गुणपत्रक आहे ते तुम्हाला तिथून पाहता येणार आहे आणि याच्यानंतर जे आहे तर फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणारे उमेदवार जे आहेत तर त्यांची लिस्टही लावण्यात येणार आहे. तर ते PDF पाहण्यासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका. आणि हा PDF जे आहे ते आपल्या टेलिग्रामवरून बघू शकता कारण की हा PDF खूप मोठा असल्याकारणाने आपल्याला इथं व्हिडिओमध्येच दाखवता येत नाही. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन वगैरे काही नाही आहे, फक्त गुणपत्रक आहे तर ते तुम्ही तिथून चेकआउट करू शकता. थँक्स फॉर द वॉचिंग.